दादा आज चक्क मुलीसोबत. काय तू एकटा येतो की काय? नाही हो दादा, आईसोबत येतो नेहमी. काय राव, आई सोबत येतं का कोणी कॉफी प्यायला? मी येतो, चला. तुला कोणी गर्लफ्रेंड नाही म्हणून तू आई सोबत येतोस का? तुला खरं सांगू का, कोणत्याही मुलीबरोबर प्रेम करण्यापेक्षा मी माझ्या आईवर लई प्रेम करतो, म्हणून मी तिला इथं घेऊन येतो. कारण की बाकीच्या पोरींसारखं आईच्या प्रेमात कधी धोका नसतो, आईच्या प्रेमात कधी कपट नसतं, आईच्या प्रेमात कधी स्वार्थ नसतो. मग मला सांग, एवढं सगळं असताना मी माझ्या आईला जगातलं सगळं सुख का देऊ नये बरं? ए, असं काही नसतं. सगळ्या पोरी काही सारख्या नसतात आणि प्रत्येक मुलगी धोकाच देऊ शकते असंही नसतं. मिनिटाला बॉयफ्रेंड बदलण्याचा जमाना आहे मॅडम. आमच्यासारख्या पोरांना ना पोरी टिश्यू पेपर समजतात. स्वतःच्या गरजा भागवायच्या आणि द्यायचं डस्टबिन मध्ये टाकून. खूप चुकीचे विचार आहेत तुझे. प्रूव्ह करू शकतो मी, सगळ्या मुली सारख्याच असतात. हे बघ, इथे जेवढे काही कपल बसलेत ना, ते एकमेकांवर डोळे झाकून प्रेम करतात. प्रेम? ह्या फक्त टिश्यू पेपर करतायत पोरांचा. तू असं कसं बोलू शकतोस रे? सांगतो. हॅलो, कुठे रे तू? अरे तुझी गर्लफ्रेंड इथं दुसऱ्या पोरा बरोबर आहे. लवकर ये लवकर. रेड हँड पकडू, रेड हँड. हा ये लवकर ये. अय दोस्ता, असल्या पोरींच्या पाठीमागं पळण्यापेक्षा ना हाच टाइम तुम्ही तुमच्या आई वडिलांना द्या. ते तुम्हाला आयुष्यभर सपोर्ट करतील. ह्या असल्या पोरींना 200 रुपयाची कॉफी पिऊ घालण्यापेक्षा स्वतःच्या बापाला 200 रुपयाची चप्पल घेऊन द्या, जे आपलं आयुष्य घडवण्यासाठी झिजवलेले असते. ठेवा रे आपल्या आईबापांवर विश्वास. यांच्यापेक्षा लई भारी सून आणतील त्यांच्यासाठी. वा, पहिल्यांदा असा मी मुलगा बघितलाय जो गर्लफ्रेंडपेक्षा ना आईवर जास्त खर्च करतो. ए, तुम्ही काय बघताय रे? तुमच्या नसलेल्या गर्लफ्रेंडची बिलं भरा आणि निघा. पटलं बरं, तुझं म्हणणं मला पटलं. पण काय रे, असं मुलींकडे बघून तुला फील नाही होत? फील तर लई होतं, पण याचा अर्थ प्रेम नाही. म्हणजे बघ ना, देवानं हे जग लई सुंदर बनवलंय. ह्या जगातल्या प्रत्येक गोष्टी लई सुंदर आहेत. त्यातल्या त्यात पोरगी म्हणजे सगळ्यात जास्त सुंदर. प्रत्येक पोरीमध्ये देवानं काही ना काही वेगळं पण दिलंय. त्यामुळं आम्ही पोरं त्यांच्याकडे आकर्षित होतो. पण ह्या सगळ्या गोष्टी स्वार्थाविना फील करता आल्या पाहिजेत. स्वार्थ आला की गेम झाला. म्हणजे तुला नाही कळणार, तू वाट बघ.